वडद ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश, अखेर गावात पोहोचला पाण्याचा टँकर। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। वडद गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या वडद गावासाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे। वडद ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने गावात पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे। पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ त्रस्त वडद ग्रामपंचायतीचे सरपंच दुर्गेश पटले यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 2 महिन्यांपासून गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती। ओवारा डॅम प्रकल्पातून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने गावकरी हवालदिल झाले होते। यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी ओवारा प्रकल्प कार्यालय, स्थानिक आमदार आणि संबंधित सरकारी विभागांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या, मात्र ठोस कार्यवाही झाली नव्हती। लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या सहकार्याने प्रश्नमार्गी अखेर माजी उपसभापती मनोहरलालजी चौधरी, प्रतिष्ठित नागरिक सुभाषजी अवलकर, ग्रामस्थ आणि सरपंच दुर्गेश पटले यांच्या संयुक्त प्रयत्नांतर्गत हा प्रश्न जिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, बीडीओ आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेशभाऊ हरसे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला। गावाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आणि पाहणी करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी दिली। ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण। 30 मे 2026 रोजी गावात पाण्याची टँकर पोहोचल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। पावसाळा सुरू होईपर्यंत ही सोय उपलब्ध राहिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या संकटाच्या काळात सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सरपंच दुर्गेश पटले यांनी आभार मानले आहेत। सर्वप्रथम तर माझे नाव दुर्गेश्वर हिरदीलाल पटले, सरपंच ग्रामपंचायत वडद। आपण गेल्या 2 महिन्यापासून या वडदमध्ये पाण्याची भीषण टंचाई असून वारंवार आपण ओवारा डॅमला पत्र देऊन, ओवारा प्रकल्प देवरी यांना पत्र देऊन वारंवार आपण त्यांना कळवलं, पण तेथे पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात नसल्यामुळे तिथला पाणी आपल्या गावी येऊ शकला नाही। त्यानंतर आपण आमदार साहेबांकडे या गावाची भीषण टंचाई वर्षानुवर्षाची भीषण टंचाई आपण आमदार साहेबांना सांगत आपण अधिकाऱ्यांसोबत बोला आणि या वडद गावाला पिण्याच्या पाण्याची सोय करून द्या अशी आपण वारंवार चर्चा केलो। त्यानंतर काही या महिन्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून माननीय मनोहरलालजी चौधरी, माजी उपसभापती, तसेच या गावचे प्रतिष्ठित नागरिक सुभाषजी अवलकर व मी व सर्व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या पाण्याची माहिती वारंवार तहसीलदार मॅडम, बीडीओ साहेब व कलेक्टर साहेब व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेशभाऊ हरसे यांच्याकडे मागणी करून या गावामध्ये विहिरीला पाणी नाही, विंधन विहिरीला पाणी नाही यांची सगळी माहिती देऊन त्यांनी पाहणी करून आता या गावामध्ये भीषण टंचाईला मात करा यासाठी त्यांनी पाहणी केला। त्या पाहणीनंतर या गावाला त्यांना वाटलं की खरोखरच पाणी नाही आहे। या उद्देशाने आज दिनांक 30/5/2026 या गावी कलेक्टर साहेबाच्या अनुमतीने या गावाला पाणी टँकरची व्यवस्था केलेली आहे। त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचं, आमदार साहेबांचं, उपाध्यक्ष साहेब सुरेशजी हरसे साहेबांचं सर्वांचं अभिनंदन करतो की या गावाला पावसाळा येईपर्यंत या टँकरची मदत मिळेल व गावकऱ्यांना एक चांगली बाब आहे, एक खुशीची लहर आहे की आपल्याला पाण्याची व्यवस्था होईल व आपला हा महिना सुखमय आणि आनंदी जाईल अशी आमची आशा आहे। आणि सर्व अधिकाऱ्यांच्या या टँकरविषयी आम्हाला दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद बाळगतो। एवढे बोलून मी माझे नाव सुभाष गजानन अवलकर, वडद इथलं रहिवासी आहो। आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचा अध्यक्ष आहो आणि आपण समाजाचे काम प्रत्येक वेळेस करतच असतो, परंतु वडद गावाला पाण्याची टंचाई असल्यामुळे जवळजवळ 1 महिन्यापासून आम्ही ह्या लोकांना पाणी मिळायला पाहिजे म्हणून पाठपुरावा करत बसलो। त्याआधी आम्ही सर्वात प्रथम ओवारा डॅम प्रकल्पला मागणी केली की बा आमच्या गावाला पाणी सोडा, इथं पाण्याची आवश्यकता आहे। आम्ही आमदार साहेब, पुरामसाहेब यांच्याकडे पण सुद्धा गेला, त्यांनीसुद्धा फोन बिन केला। त्याच्यानंतर तिथलं वॉटर लेवल कमी असल्यामुळे तो काही पाणी येऊ शकला नाही, परंतु आम्ही 3 दिवसाच्या आधी या वडद ठिकाणामध्ये
माननीय तहसीलदार, BDO, CO आणि माननीय जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुरेशभाऊ हरसे यांच्याकडे सुद्धा पत्र घेऊन गेलं आम्ही की बा आमच्या गावाला पाण्याची खूप टंचाई आहे. आमच्याबरोबर नवलाल भाऊ चौधरी माजी उपसभापती हे सुद्धा होते. आमच्या मदतीला सरपंच दुर्गारे, संतोष भाऊ पुन्ने, पोलीस पटेल आणि इतर गावातील सर्व व्यक्तीची ही मागणी पूर्ण झाली. त्याबद्दल आम्ही सर्व गावकऱ्याकडून त्यांच्या अधिकाऱ्यांचा आणि पॉलिटिकल लोकांचा आभार मानतो. आणि आजपासून वळद या गावाला दररोज 6 टँकर येतील आणि सर्वांना व्यवस्थित पाणी विल्हेवाट होईल अशी आम्ही आशा बाळगतो. आणि आज सर्व एक वळद गावाच्या लोकांना पाणी मिळाल्यामुळे एक आनंदाची लहर पसरलेली आहे. असे ह्या आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत चांगले संदेश पोहोचले. कर्मचाऱ्यांकडून सुद्धा मदत मिळाली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पाणी टंचाईबद्दल या गावचे सरपंच दुर्गेश पटले आणि या गावचे प्रतिष्ठित नागरिक येवलकर सर, हरिजी नेवारे आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी वारंवार माझ्याकडे या पंचायत समितीचे मी प्रतिनिधी असल्यामुळे माझ्याकडे ते वारंवार मागणी करत होते की या गावाला पाण्याची भीषण टंचाई आहे आणि टंचाई दूर करण्यासाठी आपण आम्हाला मदत करा. तर या सगळ्या गोष्टीची दखल घेत आपण आमदार महोदयाकडे या गोष्टीची मागणी केली. आमदार साहेबांनी माननीय SDO मॅडम, तहसीलदार मॅडम आणि कलेक्टर साहेबासोबत बोलणी करून आम्हाला आश्वासन दिलं की या गावाला नक्कीच आपण 2-4 दिवसाच्या 8 दिवसाच्या नंतर आधीच पाण्याची व्यवस्था करू. खरोखर त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश येत आज 2-3 दिवसापासून जी आज देऊ उद्या देऊ ही जी मागणी होती त्यांचे म्हणणं होतं ते शेवटी संपलेलं आहे. आणि आज दिनांक 30/5/2026 रोजी वडद गावाला या शासनाच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने पाणी मिळालं आहे. आणि आज टँकर इथे आहे, टँकर हजर आहे आणि टँकरच्या पाणी घेऊन या गावातील सर्व महिला नागरिक त्यांच्या चेहऱ्यावर खुशीची लहर आहे. आणि शासनाने जोपर्यंत पाऊस येणार नाही तोपर्यंत या गावाला पाण्याची व्यवस्था होईल. एका दिवसाला 6 टँकर पाण्याची पूर्तता होईल. या 6 टँकरमुळे या गावाच्या या गावातील ग्रामीण आहे त्यांचे पाण्याची जी टंचाई आहे दूर होणार आहे आणि कुणालाही पाण्याची अडचण भासणार नाही. त्यामुळे शासनाने आणि पदाधिकारी आमच्यामार्फत जे प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. त्यामुळे या क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून मला खूप आनंद होत आहे आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. तरी मी शत्रुघ्न कुशीलाल रांगडाले, ग्राम वडद. ह्या गावामध्ये आता पाणी टँकरची व्यवस्था झालेली आहे. गावातल्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे. परंतु माझे म्हणणे हे आहे की लोक ह्या 2-3 महिन्यापासून एवढे पाण्यासाठी म्हणजे तंग त्रास आहेत की ना विहिरीना पाणी, ना बोरला पाणी. आणि त्या कारणाने आहे तर हा रेग्युलर टँकरच्या तरी पाणी रेग्युलर मिळायला पाहिजे आणि हा पावसाळा येतपर्यंत पाणी मिळायला पाहिजे ही आपली विनंती आहे. कॅमेरामन शुभम धुर्वेसोबत सत्यको जानो, न्यूज संपादक नरेश बोपसे.